नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला चांगल्या सवयीचं बक्षीस ही बोधकथा सांगणार आहे। आदित्य नावाचा एक मुलगा शाळेत नेहमी वेळेवर येत असे। आपलं पुस्तक, आपली वही नीट ठेवत असे, होमवर्क दररोज पूर्ण करत असे। पण त्याचे इतर मित्र त्याची नेहमी गंमत करायचे, त्याला चिडवायचे। तू दररोज होमवर्क का करतोस? काय एवढी शिस्त पाळतोस? काय उपयोग आहे या शिस्तीचा? असं म्हणायचे। मात्र आदित्य त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा आणि त्याला दिलेलं प्रत्येक काम मनापासून नीटनेटकं करायचा। एका दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व मुलांच्या वह्या तपासल्या। बऱ्याच मुलांच्या वह्या खराब होत्या, अस्ताव्यस्त होत्या। काही मुलांनी होमवर्कच कंप्लीट केला नव्हता। मात्र आदित्यच्या वह्या नीट, पूर्ण व स्वच्छ होत्या। मुख्याध्यापक म्हणाले, ह्या सवयी छोट्या वाटत असल्या तरी पुढे जाऊन तुमचंच आयुष्य घडवतात। त्या दिवशी आदित्यला वर्गात पुढे बसवून मासिक आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले, त्याचे कौतुक करण्यात आले। बालमित्रांनो, या गोष्टीवरून असा बोध घ्यावा की चांगले सवय हळूहळू आपल्याला मोठं बक्षीस देऊन जातात। धन्यवाद।